नमस्कार. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. अ, आज सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे, की आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आणि ॲक्चुअली ते उत्तर एक आहे, की आपण स्वतंत्र नक्कीच आहोत. पण हवे तितके स्वतंत्र आहोत का? तर त्याचं उत्तर आहे, की प्रत्येक पिढीला नवीन-नवीन काहीतरी काम करायला लागतं, की ज्यातून अधिक स्वातंत्र्य येतं, अधिक समानता येते, अधिक न्याय प्रस्थापित होतो आणि न्याय, स्वातंत्र्य आणि समानता त्यातूनच समृद्धी येते. त्यामुळे ज्यांना अधिक विकसित भारत हवा आहे, समृद्ध भारत हवा आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावं, की प्रत्येक पिढीला काहीतरी कामं करायला लागतात. तर प्रश्न असा आहे, की आजच्या पिढीने काय केलं तर अधिक स्वातंत्र्य होईल भारतात निर्माण? तर माझ्या दृष्टीने त्याची 2 थोडक्यात उत्तरं सांगतो आजच्या भागात. एक म्हणजे आहे, की आय-ए-एस सिस्टम आपली जी आहे, ती पूर्णपणे बदलली पाहिजे. पूर्णपणे म्हणजे थोडी-थोडकी नाही, पूर्णपणे बदलली पाहिजे. कशी ते मी नंतर सांगतो. आणि दुसरी गोष्ट आहे, केंद्र आणि राज्य यांचं जे एक भारतात एक संबंध आहे. ज्या पद्धतीने केंद्राचे अधिकार आहेत, ज्या पद्धतीने राज्यांचे अधिकार आहेत, हे प्रचंड बदलण्याची गरज आहे. कारण हे सगळं निर्माण केलं ते 1947च्या परिस्थितीसाठी पोषक असं. पण आता आज 2026 मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि आता हळू राज्यांनी स्वतंत्र होण्याची गरज आहे, की केंद्राकडे खूप जरुरीपेक्षा जास्त ताकद आहे. तर ह्या दोन्ही मुद्द्यांचं मी तुम्हाला मी काही-काही पाहिलेली उदाहरणं सांगतो आणि त्याच्यानुसार बघा तुम्हाला ते पटतायत का? तर सगळ्यात पहिलं उदाहरण असं आहे, की अमेरिकेमध्ये म्हणजे आय-ए सिस्टमबद्दल जर बोलायचं झालं तर, की आणि आय-ए सिस्टम हे सरकारचं निदर्शक आहे, राइट? आय-ए-एस म्हणजे काय आहे? तर सरकारी ब्युरोक्रेसी आणि त्या ब्युरोक्रेसीचे जे अधिकारी आहेत, ते आय-ए-एस असतात जनरली किंवा आय-पी-एस, आय-एफ-एस जे काय त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. पण आपण त्याला एक इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं म्हणतो. तर पूर्वीच्या काळात इंग्रजांनी ही पद्धत निर्माण केली, की भारताला कंट्रोल करण्यासाठी त्यांना कुठेतरी एक सिस्टम हवी होती ना, कारण ते मूळभर लोक होते आणि ॲक्चुअली इंग्रज इकडे यायचेच नाहीत. त्यांनी त्यांचे स्कॉटिश, आयरिश हे त्यांचे जे तिकडचे गुलाम होते, की इंग्रजांचे तिकडचे सुद्धा काही गुलाम होते हे लक्षात घ्या. स्कॉट आणि आयरिश लोकं हे अजिबात त्यांना इंग्लिश लोकं आवडत नाहीत. तर त्यांनी त्यांनी त्यांच्या गुलामांना इकडे पाठवलं आणि भारत कंट्रोल केला हे लक्षात घ्या. मग त्या गुलामांनी एक नवीन गुलाम वर्ग निर्माण केला, की ज्याला आपण आय-एस सिस्टम म्हणतो. आणि मग तेव्हा तिसऱ्या गुलाम वर्गाने किंवा दुसऱ्या गुलाम वर्गाने आपल्याला सगळ्यांना मागची इंग्रजांची 150 वर्ष आणि त्याच्यानंतरची 80 वर्ष असं त्यांनी आपल्याला पारतंत्र्यात ठेवलेलं आहे आज तागायत. फक्त आता अर्थातच परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी आहे इतकंच आहे ते. तर पहिल्यांदा ज्यावेळी अमेरिकेत आम्ही सगळे अ, मी आलो किंवा इतर कोणी लोकं येतात. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या जर मनात भरत असेल अदर दॅन ऑफ कोर्स मोठमोठ्या बिल्डिंग्स, कार्स आणि रस्ते आणि अमुक-तमुक. तर इथलं सरकारी अधिकारी जे असतात त्यांचं तुमच्याशी वागणं, की ते तुम्हाला सर आणि मॅडम म्हणतात आणि त्यांनी समजा तुम्ही रस्त्यावरच्या पोलिसांनी तुमची गाडी थांबवली तर तो तुमच्याशी अदबीनी बोलतो. तो तुमच्याशी अरेरावी करत बोलत नाही. हाणामारी तर कधीच करत नाही. म्हणजे अनलेस तुम्ही काहीतरी क्रिमिनल इंटेंट दाखवला नाही, तर तो तुमच्याशी अतिशय सभ्यपणे आणि चांगल्याच पद्धतीने बोलतो, वागतो. इथल्या कुठल्याही सरकारी कचेरीत आपण गेलो, तर त्यांचं वागणं तुमच्याशी अतिशय सौजन्याचं असतं. तत्परतेने आणि वेळेवर कामं केली जातात. माझ्या मुलाचा ज्यावेळी जन्म झाला 2002 साली, त्यावेळी त्याचा पासपोर्टसाठी म्हणून मी इथल्या पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्येच पासपोर्टचं ॲप्लिकेशन करायचं असतं. तर ते मूल अगदी 7 दिवसाचा होता मला वाटतं 7 दिवसांचा असेल. त्यामुळे ते डोळे 7 दिवसाचं मूल हे 23.5 तास झोपतं 24 तासातले. ते डोळेच उघडत नव्हता. मग ते फोटो काढणार कसा? पासपोर्टला डोळे उघडे असलेला फोटो पाहिजे. तर त्या बाईंनी 25 वेळा आमच्यासाठी फोटो घेतला. पण आणि त्याच्यानंतर तिने आमची माफी मागितली, की "नाही सॉरी मला काही काढता येत नाहीये." तिने असं नाही म्हटलं, की "काय तुमचं बाळ त्याचे डोळे उघडत नाहीयेत" वगैरे, वगैरे. तर तुम्ही लक्षात घ्या, की अमेरिकन सरकार हे इतकं जनताभिमुख आहे आणि तसं जनताभिमुख सरकार भारतात का नाहीये? तर आपली ही जी आय-ए-एस सिस्टम आहे, ती एक एन्टायटल्ड सिस्टम आहे, की ब्रिटिशांनी ती पहिली गोष्ट तयार केली, तीच आपल्या जनतेला काबू ठेवायला. मग त्याच्यात त्यांनी आपल्या राजे महाराजांना घेतलं का? अजिबातच नाही, शक्यच नाही. राजे महाराजांना तर त्यांनी हरवलं होतं आणि त्यांना त्यांना बाजूला करायचं होतं. मग त्या राजे महाराजांच्या सरदारांना त्यांनी घेतलं का? अजिबात नाही. त्यांनी त्यांच्या सैनिकांना घेतलं का? अजिबात नाही. मग त्यांनी कोणाला घेतलं? तर पुन्हा तेच लक्षात घ्या, ही एक कारकून सिस्टम आहे. त्या कारकून सिस्टममध्ये जे त्यांनी कारकून निर्माण केले, ते सगळे त्यांना फेव्हरेबल कारकून होते आणि तीच सिस्टम 1947 पासून आजतागायत पुन्हा तीच चालू आहे. तर ती सिस्टम पूर्णपणे बदलण्याची खरोखरच गरज आहे.
की कुठली परीक्षा द्यायची आणि तो माणूस अधिकारी होणार. मग तो आयुष्यभर तुमच्यावरती दादागिरी करणार आणि मी कोणी साहेब, तुम्ही जनता अशा थाटात वावरणार. त्याच्या पुढे-मागे 50 गाड्या, त्याच्या पुढे-मागे 50-100 माणसं, त्याच्या घरामध्ये नोकर, त्याचा बूट पॉलिश करायला नोकर, त्याला हातात टॉवेल द्यायला नोकर. ही वस्तुस्थिती आहे. आणि सरासरी आय-एस अधिकाऱ्यांची संपत्ती 500 कोटी आहे, अशी अफवा आहे. आता अफवा खरी आहे, खोटी आहे मला माहीत नाही. ती अफवा आहे. तुम्ही मला सांगा सरासरी माझ्या मी मी माझ्या माझ्या मित्राला काल परवा मी म्हटलं, की आमच्या लग्नामध्ये एक आमदार येऊन गेले. त्यांचा एक फोटो आहे माझ्याजवळ. त्यांचं मी नाव सांगत नाही, पण त्यांचा फोटो आहे. मी माझ्या बायकोला म्हटलं, की "अरे, हा माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं." ती म्हणते, "हे अमुक-तमुक आमदार." तर म्हणजे बघा, की महाराष्ट्रामध्ये असे आमदार, खासदार होऊन गेलेत, की जे सर्वसामान्य दिसतात, सर्वसामान्यांसारखं वागतात आणि सर्वसामान्यांसारखं त्यांनी काम केलेलं आहे जनतेसाठी. असे लोक आपल्याकडे होऊन गेलेत आणि अजूनही आहेत. पण हे अधिकारी तसे अजिबात नाहीयेत, हे तुम्हाला मी लक्षात घ्या. आणि त्या अधिकाऱ्यांवर जनतेचा अंकुश पाहिजे, जनतेच्या प्रतिनिधींचा अंकुश पाहिजे, पण तो आपल्याकडे नाही. ती एक सिस्टम आपल्याकडे निर्माण केलेली जी ब्रिटिशांनी आहे, ती आपण अजूनही चालवतो आणि म्हणून ही सिस्टम आपल्या डोक्यावर नाचते आहे. तुम्ही एक लक्षात माझी शेजारी जी एक बाई राहते, आयरिश बाई आहे. तिचे वडील अमेरिकेच्या कॅबिनेट अधिकाऱ्याच्या लेव्हलचे माणूस होते आणि किंवा सीनियर एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस म्हणतात त्याला. आता ते कॅबिनेट दर्जाचं आहे की नाही मला माहीत नाही. पण बहुतेक कमीत कमी आय-एस दर्जाचा 100% आहे. तेवढं मी नक्की सांगू शकतो, की जॉर्ज डब्ल्यू बुश किंवा असं त्या काळात जो कोणी प्रेसिडेंट असेल त्यांचं अपॉइंटमेंट असल्याशिवाय तो माणूस सीनियर एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस होऊ शकत नाही. तर हे सीनियर आणि मग ती बाई सामान्य मध्यमवर्गीयप्रमाणे माझ्या शेजारी राहते. भारतातल्या आय-एस अधिकाऱ्यांची मुलं तुम्ही बघितली आहेत का? मोठमोठे उद्योगधंदे करतात. त्यांना उद्योगधंदे सगळ्यांनाच कसे काय जमतात? अमेरिकेमध्ये मोठमोठ्या अब्जाधीश लोकांची मुलं सुद्धा आयुष्यात फेल झालेली दिसतात. आणि भारतामध्ये कसं काय हा प्रत्येक आय-एस अधिकाऱ्याचा मुलगा कुठेतरी मोठा बिझनेस करतोय आणि त्याचं 500 कोटी आणि 5,00,000 कोटीचं काही ना काहीतरी कुठेतरी चाललेलं असतं. तर तुम्ही लक्षात घ्या, ही एक चोरांची टोळी निर्माण झालेली आहे आणि ती टोळी उद्ध्वस्त करणं आणि पूर्णपणे नवीन पद्धतीने भारतीय जनतेचं तळागाळापासून निर्माण झालेली व्यवस्था निर्माण करणं, की जी जनतेसाठी काम करेल, हे अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय स्वातंत्र्य आपलं पूर्ण नाही. आणि मग ती जी व्यवस्था असेल ती कशी असेल? तर त्या प्रत्येक माणसाने तळागाळापासून नोकरी करावी. सुरुवातीला काय असेल एकदम खालचं जे काही पद आहे तिथनं त्यांनी सुरुवात करावी. अगदी म्हणजे शिपायापासून करू नका. पण समजा तुम्ही ग्रॅज्युएट आहात. ठीक आहे, कारकून म्हणून सुरू करा. काहीतरी तळागाळातलं काम सुरू करा. मग ते चांगलं करा आणि त्याच्यानंतर प्रगती करा टप्प्याटप्प्याने आयुष्यामध्ये. थेट वयाच्या 21व्या, 22व्या, 24व्या वर्षी तो माणूस तिथे अधिकारी आणून बसवला आहे आणि मग ते कधी मी खायला पैसे सुरुवात करू ही त्यांची सगळ्यांची वृत्ती असते. आणि सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची. त्याच्यामध्ये एखाद दुसरा अपवाद असेल, पण त्या लाखो एकूण आय-एस जे काही केडर असेल, मला माहीत नाही 10,000 आहेत का 20,000 आहेत का 60,000 आहेत. त्याच्यामध्ये 1% स्वच्छ असतील. बाकीच्यांचं काय? आणि आय-एस काय आणि आय-पी-एस काय? म्हणजे भारतीय आपण जेव्हा म्हणतो भारतीय प्रशासन करप्ट आहे, म्हणजे कोण? तर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, खालचा माणूस कधी करप्ट असू शकतो? ज्यावेळी वरचा माणूस करप्ट असतो, तो खालचा माणूस करप्ट आहे. वरचा माणूस स्वच्छ असताना खालचा माणूस करप्ट आहे, असं सहसा होणार नाही. तर ती सिस्टम त्यामुळे अशी केली पाहिजे, की तळागाळापासून त्यांनी सुरुवात करा. आपलं काम दाखवा. वर्षानुवर्षे 1 वर्ष काम केलं, 2 वर्ष काम केलं, चांगलं काम केलं, पुढे जा. पुन्हा त्या पदावर चांगलं काम केलं, मग अजून पुढे जा. अशा पद्धतीने ते असायला हवं. पण ते आपल्याकडे तसं आज तरी नाहीये, पण ते व्हायला हवं हे लक्षात घ्या. ओके. मग दुसरा मुद्दा आहे केंद्र आणि राज्य यांचा संबंध. तर केंद्र आणि राज्य ह्यांच्यामध्ये भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला, त्यावेळी आपल्याकडे इतक्या भाषा होत्या, इतक्या पद्धतीचे लोकं होते. आपला देश नवीन आहे. त्यामुळे केंद्राची चांगली घट्ट पकड असणं गरजेचं होतं. त्यानुसार नेहरूंनी केंद्राची राज्यांवर घट्ट पकड राहील अशा पद्धतीचे कायदे आणि सगळ्याच गोष्टी निर्माण केल्या. पण पुढे आता काय झालंय, की जसजसा देश स्वतंत्र झालाय, तसतसं हे प्रत्येकच ठिकाणी केंद्राचा हस्तक्षेप खूपच वाढतोय, प्रत्येकच ठिकाणी. आणि आज घडीला तर माझ्या मते त्याचा अगदी कळस झालेला आहे, की सध्याचं जे काही हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यांना तशी लोकशाही आवडणारे लोकं ते नाहीयेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीने भारतात गोष्टी राबवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की ह्या सगळ्या पद्धतीचा दुरुपयोग वाढत चाललेला आहे. त्याच्यामध्ये आपला दोष असा आहे महाराष्ट्रातल्या माणसांचा, की महाराष्ट्र हे अदरवाईज एक जर्मनीसारखं प्रगत राज्य झालं असलं असतं. पण आपल्या चुकांमुळं ते तितकं ते प्रगत होण्यापासून थांबलं, कारण आपण आपल्या डोक्यावर दिल्लीचे लोकं बसवून घेतले.
आपण दिल्लीला पोहोचलोय, आपण उत्तर भारताला पोहोचलोय, आपण उर्वरित भारताला पोहोचलेलं आहे. कसं? तर आपला जो घामाचा पैसा आहे, आपले जे टॅक्सेस आहेत, ते दिल्ली घेतं आणि त्या ₹1 घेतला की त्याच्यातले काहीतरी 10 पैसे, 15 पैसे ते महाराष्ट्राला परत देतं आणि उरलेला सगळा पैसा हा इतर राज्यांकडे जातो. आणि हा जो फॉर्म्युला आहे, की श्रीमंत राज्यांकडून गरीब राज्यांकडे पैसा वळवण्याचा दिल्लीच्या मार्फत, हा फॉर्म्युला अन्य कुणी नाही तर आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र धनंजयराव गाडगीळ यांनी निर्माण केला. त्यांचा हेतू चांगला होता, पण तुम्ही लक्षात घ्या, केवळ हेतू चांगला असणं हे पुरेसं नसतं आयुष्यामध्ये. हेतू चांगला असणं, पण तरीही चांगले डिसिजन घेणं आयुष्यात अतिशय गरजेचं असतं. आणि हा डिसिजन अतिशय चुकीचा यासाठी झाला, कारण मग काय झालं, की ते सगळा पैसा वळवताना दिल्लीतली ब्युरोक्रसी जी आहे ती घट्ट झाली आणि त्यांनी तो पैसा खायला सुरुवात केली. त्या राज्यांना तो कधीच पोहोचला नाही. बिहारमध्ये कधीच पोहोचला नाही किंवा बिहारमध्ये जरी गेला तरी बिहारमधल्या अधिकाऱ्यांनी खाल्ला आणि ते बिहारमधले अधिकारी कोण? पुन्हा आय-एस अधिकारीच. लक्षात घ्या. त्यामुळे ती राज्य गरीब राहिलेली आहेत. म्हणून त्यांचा विकास होत नाही. असं काहीही नाहीये, की बिहारी माणसं डोक्याने कमी आहेत, उत्तर प्रदेशी माणसं डोक्याने कमी आहेत, असं काहीही नाहीये. पण हे जे सरकारची जी घडी आहे, ती घडीच चुकीची आपण बसवलेली आहे. आणि ती घडी मोडणं पुन्हा एकदा हे फार गरजेचं आहे, की प्रत्येक राज्यांनी स्वतःचा कर स्वतःकडे ठेवावा. प्रत्येक राज्यांनी स्वतःचे पैसे स्वतःकडे ठेवावे. केंद्राने कशाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे? आपल्याकडे फक्त केंद्रच कर गोळा करतं. राज्य जो कर गोळा करतात, तो सेल्स टॅक्स तोही आता जी म्हणून केंद्राकडे जायला लागला. म्हणजे आता आपण महाराष्ट्र पूर्णपणे यांना लुटारू लोकांना आपण दिलेला आहे आणि हे लुटारू लोकं त्याच्यातून अजून भ्रष्टाचार करून ते पुन्हा मग नंतर आपलेच आमदार 50 कोटी आपल्याच लोकांना देऊन ते विकत घेणार. तर ही जी एक चुकीची पद्धत आहे, ही कुठेतरी दुरुस्त करायची गरज आहे. राज्यांनी स्वतंत्र व्हावं. केंद्राने का सांगायचं, की तुमच्या राज्यामध्ये किती झाडं तोडायची, किती नाही तोडायची. किती बारीक-सारीक गोष्टींमध्ये आपल्याकडे केंद्राचा हस्तक्षेप आहे, हो का नाही? की पाणी असेल, वीज असेल, अ, तुमचं एन्व्हायर्नमेंट असेल, तुमचे इंडस्ट्रियल कोड असतील, तुमचे लोकल लॉज असतील काही. प्रत्येक ठिकाणी केंद्र यायची गरज नाहीये. आणि मी खरं सांगू का, की आपण काय करायला पाहिजे, की ज्या पद्धतीने इतर देश प्रगत झालेत, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, कोणीही असेल. हे देश ज्या पद्धतीने प्रगत झालेले आहेत, त्यांचं सरळ-सरळ कॉपी करायला काय हरकत आहे? की अमेरिकेमध्ये केंद्र पण कायदे करतं, राज्य पण कायदे करतं. केंद्राचे कायदे जे आहेत, ते केंद्र पाळतं आणि त्याचं जे कोर्ट आहे, ते केंद्राचं कोर्ट असतं. राज्यांच्या कायद्यांचं कोर्ट राज्यांचं कोर्ट असतं. तर राज्यांचा कायदा तुम्ही उल्लंघन केला आणि राज्याच्या कोर्टाने शिक्षा केली, की परत ते केंद्राकडे जात नाही, की "अरे, हे बघा तपासा." द ओन्ली वे दॅट केस कॅन गो टू फेडरल कोर्ट्स इज इफ देअर इज सम फेडरल लॉ इन्व्हॉल्व्ड, देअर इज सम कॉन्स्टिट्यूशनल थिंग इन्व्हॉल्व्ड. इफ नॉट, मग ते लोकल माणसांनी जे काही ते कायदे केले, ते कायदे त्या माणसांनी किंवा तिथल्या उद्योगधंद्यांनी पाळलेच पाहिजेत. इतकी साधी व्यवस्था आहे. भारतामध्ये काय झालंय, की ह्या सगळी जी प्रत्येक लेव्हल आपण निर्माण केली आहे आणि प्रत्येक लेव्हलला पैसे खाणारे लोकं आपण तिथे बसवलेले आहेत. पुन्हा तेच, ही सगळी ब्रिटिशांनी निर्माण केलेली पिल्लावळ आहे. आय-एस अधिकारी असतील, नाहीतर न्यायाधीश असतील, नाहीतर इव्हन तुमचे सैन्यातले अधिकारी असतील. माझं तर हे अतिशय मोठं पेट आहे अनेक वर्ष, की मराठा रेजिमेंट आहे, पण मराठा माणूस जनरल झालेला नाही भारतामध्ये. आणि ही शरमेची गोष्ट आहे. ही आपल्यासाठी नाही शरमेची गोष्ट, ही भारतीय सैन्यासाठी शरमेची गोष्ट आहे, की तुमच्याकडे मराठा रेजिमेंट आहे, पण तुमच्याकडे मराठा माणूस अजूनसुद्धा सैन्याध्यक्ष होऊ शकत नाही. मग तुम्ही कसले सैन्याध्यक्ष? तुम्ही काय स्वराज्य स्थापन केलं नव्हतं. तुमच्या बापांनी स्वराज्य स्थापन केलं नव्हतं. आमच्या बापांनी केलं होतं. आणि त्यामुळे तुम्ही ही इंग्रजांची पिल्लावळ जी आहे, ती त्या पद्धतीची ती जी पद्धत आहे सैन्यात सुद्धा, ती सुद्धा मोडून काढली पाहिजे. सैन्यातली मोडून काढली पाहिजे, आय-एसमधली मोडून काढली पाहिजे आणि ही न्यायाधीशांची मोडून काढली पाहिजे. तर वी वर टॉकिंग अबाउट की राज्य आणि केंद्र यांचा संबंध. तर राज्य आणि केंद्र यांचा संबंध ह्याच्यामध्ये केंद्राचे कायदे आणि राज्यांचे कायदे हे अगदी सगळेच समान असतील आणि मग फक्त प्रत्येक ठिकाणी काही लोकं निर्णय घेणार, मग त्याच्या वरचे लोकं निर्णय घेणार, मग त्याच्या वरचे लोकं निर्णय घेणार. म्हणून तर ते खटले 20-20 वर्ष चालतात, 40-40 वर्ष चालतात. म्हणून तर ती केस लांबणीवर जाते. तर एकदा जो काही निर्णय झालाय तोच का तुम्ही वाईज करू शकत नाही, हो का नाही? तशा पद्धतीने केलं पाहिजे, की प्रत्येकच ठिकाणी केंद्रच शेवटचं ठरवणार असेल, तर म्हणजे केंद्राकडे अमर्याद पॉवर त्यांच्याकडे गेलेली आहे. ती अमर्याद पॉवर त्यांना असायची गरज नाही. आणि टॅक्स कलेक्शनचं तेच, की केंद्राने सगळ्यांचा टॅक्स कलेक्ट करायचं काहीच कारण नाही. प्रत्येक राज्याने स्वतःचा थोडा तरी टॅक्स काहीतरी कलेक्ट केला पाहिजे आणि स्वतःचं पोट भरलं पाहिजे. आणि मग केंद्राने तर तुमच्याकडनंच टॅक्स घेणार आणि ते दुसऱ्या राज्यांना देणार म्हणजे श्रीमंतांचा पैसा काढायचा आणि गरिबांना द्यायचा.
हे केंद्राने धंदे करू नयेत. हे राज्यांनी काय असेल ते करावं. त्याच्या खालच्या जिल्ह्याच्या लोकांनी करावं. अमेरिकेमध्ये प्रत्येक शहरसुद्धा स्वतःचा टॅक्स गोळा करू शकतं. प्रॉपर्टी टॅक्स फॉर एक्झाम्पल हा खूप लोकल असतो अमेरिकेत, की आपलं जे घर आहे, आपल्या घराचा जो काही आपण टॅक्स भरतो, हा त्या लोकल बॉडीला जातो आणि त्याच्यातून सगळ्या शिक्षणाचा खर्च होतो. सगळे जे स्कूल्स आहेत आमची मुलं फ्री शाळेत शिकतात. तर भारतात असे हे सगळं जरासं विचित्र आहे, की सगळा पैसा एकवटला जातो. मग तिथे ती ब्युरोक्रसी निर्माण होते आणि ती ब्युरोक्रसी तुमचं तो पैसा निम्मा खाते, निम्मा तो जनतेला पोचतोच असं काही नाही. आणि ह्याच्यासाठी सगळं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. आणि बाय द वे, भारतात सर्वात उत्तम विकेंद्रीकरण मराठी माणसांनी केलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र प्रगत आहे, हे कधीही विसरू नका. आणि तोच मंत्र प्रगतीचा आहे. विकेंद्रीकरण हा प्रगतीचा मंत्र आहे. जितकं कुठलीही पॉवर एकवटली जाते, तेवढा भ्रष्टाचार वाढतो. आणि भारतात तेच घडलेलं आहे. आणि त्या भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी असेल, तर केंद्रातलं आय-एस सिस्टम पूर्णपणे बदलली पाहिजे. केंद्राला आय-एस सिस्टमपासून मुक्त केलं पाहिजे आणि भारतातल्या राज्यांना केंद्रापासून मुक्त केलं पाहिजे, की केंद्राची मुजोरी बंद करून राज्यांचे अधिकार वाढवत नेले पाहिजे. केंद्राने सैन्य करावं, परराष्ट्र धोरण करावं, आर्थिक धोरण करावं. पण त्या पलीकडे केंद्राने अजून काही करायची फारशी काही गरज नाहीये. कृषी खातं असेल, एन्व्हायर्नमेंट असेल, या सगळ्या गोष्टी लोकल लेव्हलला होऊ शकतात. तर पुढच्या पिढींनी असं जरा विचार केला पाहिजे, की आणि समजा मी काय म्हणतो, तुम्हाला हे पटो किंवा न पटो, कमीत कमी तुम्हाला एवढं जरी पटलं, की प्रत्येक पिढीने आपापला विचार करावा, की कशा पद्धतीने देश चालला पाहिजे, राज्य चाललं पाहिजे, कशा पद्धतीने आपण विकसित होऊ शकू, तर ते गरजेचं आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी मला जे वाटतं ते मी बोललो. तुम्हाला काय वाटतं हे जरूर कॉमेंट करून सांगा. चला मग. ओके. बाय.